नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राहिला रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, एम-एस-सी भरती सन 2023च्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो, सत्र क्रमांक 59 ची नवीन एक जॉइनिंगची महत्त्वाची अपडेट मित्रांनो आलेली आहे। महत्त्वाच्या 3 याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे मित्रांनो, त्यामध्ये 900 उमेदवारांना ही जॉइनिंग दिली जाणार आहे। व मित्रांनो, सत्र क्रमांक 60, 61 आणि 62 व राहिलेले जे उमेदवार मित्रांनो 59 यांना केव्हापर्यंत नियुक्ती मिळणार आहे त्याबद्दल सुद्धा पुरेपूर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून एम-एस-सीबद्दल कुठलीही अपडेट व जॉइनिंगबद्दल कुठलीही अपडेट मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला मिळेल। तर बघा मित्रांनो, एक PDF सहित माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, हा पहिला PDF आहे मित्रांनो, दिनांक 1/1/2024चा। तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक 58 व बॅच क्रमांक 59 मधील वरील दिलेल्या PDF यादीमध्ये सुरक्षा कर्मी यांना महामंडळाच्या मुंबई विभागातील आस्थापनेवर पोलीस आयुक्तालय मुंबई येथे कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास कार्यालयाचा पत्ता आझाद मैदान पोलीस क्लब पेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई येथे दिनांक 1/1/2024 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे। आपणास तात्काळ नेमणूक ही देण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, ही दिनांक 1/1/2024ची यादी आहे। या 1/1/2024ला यांना बोलवण्यात आलेले आहे। खाली PDF तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकूण 300 उमेदवारांची यामध्ये नावे आहेत। व मित्रांनो, आता दुसरं PDF सुद्धा तुम्ही बघू शकता, यामध्ये सुद्धा सेम माहिती ही देण्यात आलेली आहे। बॅच क्रमांक 59 आहे मित्रांनो, आणि यांना दिनांक 2/1/2024 रोजी बोलवण्यात आलेले आहे। मित्रांनो, नवीन वर्षाचे यांना बोलवण्यात आलेले आहे। तुम्ही बघू शकता, बॅच क्रमांक 59 आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो 300 उमेदवारांची नावे आहेत। व मित्रांनो, ही तिसरी यादी सुद्धा तुम्ही बघू शकता, म्हणजे मित्रांनो दिनांक 1 जानेवारी 2024 ते 2 जानेवारी 2024 आणि हे 3 जानेवारी 2024ची यादी आहे। माहिती मित्रांनो तिन्ही याद्यामध्ये सेम आहे, फक्त मित्रांनो यामध्ये उमेदवारांची नावे बदललेली आहे। म्हणजे मित्रांनो, टप्प्याटप्प्याशीर उमेदवार बोलवण्यात आलेले आहे। दिनांक 1 तारखेला सुद्धा 300 उमेदवार व 2ला सुद्धा 300 उमेदवार। तर ही यादी मित्रांनो तिसरी, यामध्ये सुद्धा 300 उमेदवारांना मित्रांनो बोलवण्यात आलेले आहे। व मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे टिप तुम्ही बघू शकता, सदर यादीमधील सुरक्षाकर्मी यांनी नमूद केलेल्या दिनांक दिवशी हजर राहणे अनिवार्य आहे। जर आपण गैरहजर राहिल्यास आपणास पुढील आदेश येईपर्यंत प्रतीक्षा दिन यादीवर ठेवण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला ज्या दिनांकास बोलवण्यात आलेले आहे त्या दिनांकास तुम्ही हजर राहायचे आहे, नाहीतर मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा दिन यादीमध्ये ठेवण्यात येणार आहे। तर बघू शकता, ही तिसरी यादी मित्रांनो दिनांक 3 जानेवारी 2024 ती। तर या यादीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, एकूण 300 उमेदवारांची नावे आहे। तर बघू शकता मित्रांनो, नवीन वर्षाचे दिनांक 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारीमध्ये एकूण 900 उमेदवारांना मित्रांनो बोलवण्यात आलेले आहे। तर आता उर्वरित राहिलेल्या सुरक्षाकर्मींना सुद्धा लवकरात लवकर बोलवले जाणार आहे। आणि मित्रांनो, सत्र क्रमांक 60चा आता लवकरात नंबर लागणार आहे। त्याकरिता मित्रांनो तुम्ही तुमचे डॉक्युमेंट मित्रांनो तयार ठेवायचे आहेत। आणि मित्रांनो, सत्र क्रमांक 61ची सुद्धा नेमणूक सुरू आहे। तुम्ही मित्रांनो कालचा व्हिडिओ बघून घेऊ शकता, त्यामध्ये सत्र क्रमांक 61च्या उमेदवारांना बोलवले गेले आहे। व मित्रांनो, सत्र क्रमांक 62ला सुद्धा सत्र क्रमांक 60 संपताच लवकरात लवकर बोलवले जाईल। तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारे एम-एस-सीची कुठलीही अपडेट व कुठलाही GR बघण्यासाठी, लवकरात लवकर माहिती मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की करून घ्या मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।